नमस्कार, प्रज्ञाच वर्ल्ड मध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर काय पाहिलं तर सकाळी सकाळी हा चेहरा बघा लागला होता त्याच्या बाबांच्या मागे की काहीतरी खायला द्या म्हणून. असं सकाळी सकाळचा हा सीन होता. विरूला मी ऍक्च्युली दूध दिलं होतं पण तरी पण ते बघा चालू होतं आणि चालत चालत काहीतरी कुटाणे चालू होते. त्यानंतर विरूच्या कुटाणे थांबवण्यासाठी पप्पाने नेलं त्याला देवघरात आणि सांगितलं की शांतपणे बसायचं. विरू बोलला ओके, हातातली घंटेने ती फोडली. त्यानंतर मग विरू झाला तयार आणि आम्ही निघालो होतो विशाल मामाच्या हळदीला. आज होती विशालची माझ्या भावाची हळद. विरू एकदम छानपैकी तयार झाला होता आणि आम्ही निघालो होतो गावाकडे. विरू तयार झाला होता, आम्ही तयार झालो होतो आणि आमचे दागिने आणि साड्या विरू असा ओढत होता. मग शेवटी विरूला दिली छत्री आणि विरूला थोडंसं खेळवलं. त्यानंतर विरूला लागली भूक. मग गाडीमध्येच विरूचं थोडंसं खाणं पिणं झालं. त्यानंतर आम्ही पोहोचलो या लग्न घरी. सगळं लग्न घरी तयारी चालू होती. हे बघा इकडे काय काय करत होतं याला काय म्हणतात माहित नाही आता मला. सो इकडे सगळ्या मावशा वगैरे होत्या विशूच्या, त्यांचं चालू होती सगळं काम. मग मी आत आले इथे आजींकडे. या आहेत आमच्या आजी. आमच्या सगळ्यात सध्या असलेल्या ह्या आजी, सगळ्या आजी आजोबांमध्ये ह्या एकच आजी आहेत सध्या आमच्या सोबत. सो त्या आजीनं गप्पा मारून आम्ही आलो बाहेर. तर विरूचं बघा म्हणजे आग लगे बसती में हम अपनी मस्ती में असा प्रकार चालू होता. आजूबाजूला किती घाई होती, किती गर्दी होती, पण विरूचं मात्र आपलं बॉल खेळणं काही सुटत नव्हतं. तिकडे नवरदेव दिसला, हा वेदांत मामा सोबत खेळत होता. सगळ्यांची जेवण झाले, सगळे जर आरामात गप्पा मारत होते तरी पण विरूचं खेळणं चालूच होतं. मस्त या सगळ्या त्यांच्या मुली काय काय सगळेजण आले होते. मग तेवढ्यात समजलं की नवरी आलेली आहे. मग आम्ही पटकन असं गेलो बाहेर नवरी बघण्यासाठी. ऍक्च्युली हळद इकडे असल्यामुळे नवरीला आणायला गेले होते आणि नवरी पण इकडे येणार होती. असलं भारी वाटत होतं ना, सगळे परिवार एकत्र असलं ना, मज्जा येते सगळ्यांसोबत. मग मी परत आतमध्ये गेले. आजीना गप्पा मारत बसले. आजींची जरा स्मरणशक्ती गेली होती. आम्ही असं लक्ष दिले इकडे मम्मी, माझी काकी, काका काहीतरी सपाट परिवार महार चर्चा त्यांची चालू होती. आणि यांची चर्चा चालू असताना विरू बघा इकडे निवांत झोपला होता. विरूचे सिक्युरिटी गार्ड झाल्या होत्या आमच्या ह्या आजी, ज्यांना 2-2 मिनिटाला हे सांगत होते की आजी पलीकडे बाळ झोपलेला आहे, कारण त्याची स्मरणशक्ती थोडी थोडी कमी होत होती. पण बिचारा त्याच्याकडे लक्ष देत होत्या सांगितलं की. मग त्यानंतर थोडा वेळ इथं बसलो सोबत आणि परत बाहेर आलोत. आणि बाहेर मग काय बनबाजा चालू झाला. मस्तपैकी असा माहोल झाला हळदीचा, लग्नाचा. नवरदेवाला आंघोळ घालायची वेळ आली. नवरदेवाची आंघोळ झाली, नवरीची आंघोळ झाली आणि मग आम्ही तोपर्यंत फोटोशूट करून घेतला. आमचं हे बघा हळदीचा लुक सगळ्यांचे असे पिवळे पिवळे झाले होते. मग नवरदेवाला आणि नवरीला लावली हळद. परत आमचा सगळ्या भावंडांचा वहिन्यांसोबतचा हे फोटोज आम्ही फोटोशूट केलं. मग नंतर वहिन्यांना हळद आणि मग आम्ही आलो घरी. मग रात्री विरू घरी आल्यानंतर थोडासा खेळला आणि झोपला. आणि त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही उठलो लग्नासाठी. सो सकाळी सकाळी मी पटकन विरूसाठी नाश्ता बनवला. विरूला त्याच्या आजोबा इकडे बाईकवर घेऊन बसले होते. मग विरूने केला नाश्ता. आम्ही पटकन आवराने बसलो गाडीमध्ये. हे बघा मामाचा करवला झाला होता तयार, मस्त कुर्ता आणि पायजमा घालून. मग विरूला खायला घातला मी आणि आलो लग्नाच्या इथे. आणि मस्तपैकी हे झालं लग्न. हा चंद्रकांत, ही प्रतीक्षा, नवरी सगळेजण आले होते, पाहुणे रावळे सगळे वराडी मंडळी आलेली. मग छानपैकी झालं लग्न उरकल्यानंतर मग आम्ही आलो घरी आल्यानंतर विरू बघायचा रात्री बाबांसोबत असा खेळत होता फेकाफेक. बाबांच्या खांद्यावर मारली एक चक्कर आणि तेवढ्यात कोण आलं घरी बघा, विरूचे बाबा. ते मोठे बाबा होते आणि हे बाबा आहेत. मग विरू एकदम खुश होतो त्याच्या बाबांना पाहिलं की. मग दोघांचं त्या हत्तीवरती खेळणं चालू होतं. हत्ती असा उड्या मारत होता. ऍक्च्युली ते आम्हाला घ्यायला आलं होतं कारण की आम्हाला घरी तिकडे जायचं होतं, कारण की आज होता स्वरूपचा बर्थडे. स्वरूप हा लहान दिदींचा मुलगा आहे आणि त्याचा आज बर्थडे होता. सो त्यामुळे आम्ही घरी सेलिब्रेशन केलं. त्याची आजी आत्या सगळेच आले होते. सो आम्ही सगळ्यांनी केला त्याचा बर्थडे सेलिब्रेट. आणि त्यानंतर आणखीन एक केक कट केला आम्ही. तो म्हणजे आई बाबांची आज अॅनिव्हर्सरी होती. सो त्यांचा एक केक कट केला आणि विरू असं एकदम खुश होता सगळ्या कॅन्डल्स वगैरे बघून. मग रात्री डिनर करायला आम्ही एका हॉटेलमध्ये आलो होतो. इथे फुल पाऊस चालू होता आणि हाऊसफुल पण हॉटेल होतं. मग आम्ही जरा वेटिंग मध्ये बाहेर बसलो आणि मस्त पावसाचा असा आनंद घेतला. एवढा जोरजोरात पाऊस पडत होता ना, पण भारी वाटत होतं. सो इथे बसल्यानंतर आम्ही जरा टाइमपास केला, जरा गप्पा गोष्टी मारल्या, इमॅजिनरी गॉसिप झाला आमच्या मुलींचं. आणि विरू बघा याचं तिसरं ताथैया चालू होतं. विरू खुश असला की असा डान्स करत असतो. मग त्यानंतर आम्ही आलो आतमध्ये हॉटेलमध्ये आणि विरूला झेड सिक्युरिटी दिली होती त्याच्या आजोबांनी आणि त्याच्या बाबांनी, कारण की विरूला सगळे पालते धंदे करायचे होते. हे ओढायचं होतं, ते ओढायचं होतं. सो हे सगळं झालं आणि आम्ही परत घरी आलो जेवण करून. मग घरी आल्यानंतर शांततेत झोपेल तो विरू कसला. मग 5-10 मिनिट त्याच्या बॅग सोबत जरा असा खेळला आणि फायनली थकून झोपला. असो असा झाला आजचा आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. तोपर्यंत आपण भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.